शिक्षक आणि सर्व गणेश बाप्पाचे भक्त या सर्वांना भिवंडी पोलीस परिमंडळ 2 च्या वतीने मी शुभेच्छा देतो। आणि आपल्या सर्वांना हा गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता मानला जातो, त्यामुळे सर्व आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर करावं आणि सुरक्षित असा हा गणेशोत्सव हो अशा सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंडळ अध्यक्ष संतोष शेट्टी, मंचावर हजर असलेले आरसी पाटील साहेब, माझे सहकारी एसीपी पूर्व सचिव। गणपती उत्सव म्हणलं की सुरक्षिततावर ह्या गोष्टी आल्याच। भिवंडीमध्ये ह्या मंडळामध्ये सर्वात जास्त प्रिकॉशन घेतली जातं असं मला दिसलेलं आहे। आजच आपण कॅमेऱ्याचं ओपनिंग केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला सुरक्षितता लाभणार आहे। हे 10 दिवस हे आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना काही मनोरंजन कार्यक्रम आणि दर्शन सुद्धा होणार आहे। आपली जरी सुरक्षा असली तरी आमच्याकडून बी आम्ही पूर्ण तयारी सुरक्षा ठेवलेली आहे। आम्ही कोणताही त्यात कसूर आमचा होणार नाही। ह्या 10 दिवसामध्ये लोकांना व्यवस्थित दर्शन व्हावं, त्यांच्या सगळ्या विघ्न दूर व्हावेत, त्यांना शांती लाभावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो। धन्यवाद। आजच्या अत्यंत पवित्र दिवशी ठाणे जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या भिवंडी तालुक्याच्या दृष्टीने आणि धामांतर नाता या सर्व सहकाऱ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत गणपती ईश्वराचं प्रार्थना करण्याची संधी या धामांतर मित्रमंडळचे अध्यक्ष संतोष शेट्टी, त्यांचे सर्व सहकारी आणि या विविध भागातले आलेले सगळे वयोवृद्ध नेते असेल शाळेचे वयोवृद्ध नेते मंडळी असून आम्ही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो। आणि त्या वर्षापासून मुक्काम सांगणार आहे तेव्हा या धामांतर मित्रमंडळाला पोलीस खात्याकडून परवानगी मिळत नव्हती, परंतु आज सुदैवाने डझनभर पोलीस खात्याचे लोक आपल्याला इथे आशीर्वाद देण्याकरता उपस्थित झाले। मला आता आनंद झाला आणि या आनंदामध्ये आपण सर्व सहभागी झाले। मी मुद्दा आपल्या सर्व सहकारी मित्रांना सांगणार आहे की संतोष शेट्टी आणि त्यांचे कार्यकर्ते अत्यंत गेल्या 35-36 वर्षापासून अत्यंत गणपती ईश्वरा सदा ठेवून प्रामाणिकपणे काम करत असत, त्याचं हे लक्षण आपल्याला पाहायला मिळते। आणि बंगालसारखं मंदिराचं उद्घाटन आपल्याला भिवंडीला पाहायला मिळते, हे खरोखर यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना पाहायला मिळेल। हे मंदिराचं हे पाहिल्यानंतर आपण सर्व मंडळी अगदी उत्सुक झाले, अगदी लहान मुलांनी अत्यंत जे कार्यक्रम केले हे पाहण्यासारखे आपल्याला मिळाले। मी मुद्दाम सांगणारे शेवटी गणपती देव हा 14 विद्या आणि 64 यांचं मार्गदर्शन करणारे, दर्शन देणारे देव आहे आणि त्या देवाच्या कृपेने आपल्याला हे सर्व पाहायला मिळते। मी ईश्वराकडे प्रार्थना करतो, देवाकडे संतोष शेट्टी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने दीर्घायुष्य लाभो आणि असेच कार्यक्रम आपण शांत चित्ताने प्रामाणे करावे अशी सर्वांना मी विनंती करतो। मला सुद्धा आपण प्रत्येक गोष्टी न चुकता बोलवता माझ्या वयोमानाचा तुम्ही मान ठेवता, माझ्या हस्ते नेहमी उद्घाटन ठेवता, त्याबद्दल सर्व मंडळाच्या अध्यक्ष त्यांचे सर्व सगळ्यांचे आभार मानून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्घाटन हमारा जो रहता है, हम लोग गए 1.25 महीने से जो मेहनत करते हैं और जब उद्घाटन टाइम आता है हर एक का मेहनत हमको दिखाने का मौका मिलता है। और आज का उद्घाटन हर साल की तरह इस साल भी कैमरा का जो कैमरा हर साल की तरह हमारे पुलिस विभाग इसका उद्घाटन करते हैं। ये 36 साल से आरसी पाटील उद्घाटन करते हैं। हमारे महेश टुकले जी भी यहाँ पे रहते, आमदार सभी पुलिस स्टेशन के सीनियर रहते, आगे सभी समाज के 25 लोग रहते। हर साल की तरह इस साल भी बहुत अच्छे से हमने उतारा। भिवंडी की जनता को आह्वान करेंगे कैसा किस सरकार सब व्यवस्था क्या है, जो भी मैं बनाया हूँ मेरे भिवंडी के हर समाज हर जनता के लिए बनाऊँ। टीवी के माध्यम से लाइव दे सकते हैं, यूट्यूब के माध्यम से देख सकते हैं, फेसबुक के माध्यम से देख सकते हैं। यहाँ भी सबको बैठने की व्यवस्था किया है। हर जगह हमारे कार्यकर्ता है, पर्सनल सिक्योरिटी है। हमारे एक ही ध्येय रहता है, हमारे एक ही ध्यान में आता है कि जो भी हम लोग करते
कि हमारे भिवंडी के हर जनता एक के वो आनंद ले, उसके मन को दिमाग में सुख शांति मिले। कैसा मंदिर लग रहा है अन्ना? बहुत ही बढ़िया मंदिर है, सब आके इसका दर्शन लेना चाहिए। और जब ये बनता है और इसमें जो मेहनत सबका लगता है, और जैसा सुबह हमारे बप्पा का महापूजा हुआ, उससे एक अलग शक्ति अंदर आती है। आप देख सकते हो, आप इस्कॉन टेम्पल के पूरे भक्त हरे राम हरे कृष्णा के पूरे आप देख सकते हो कितने अच्छे उन लोग खुश हो, कितने नाच रहे हो। तो ये हमारे काम की जीत है। 36 साल हो गए सर, कैसा फील कर रहे हैं? बहुत फील करता है। आज 20-25 साल में हम लोग मेहनत कोई टाइम से करते हैं, लेकिन जब देखते हैं अपना एज तो ज्यादा है, लेकिन बप्पा की ताकत शक्ति हम लोग अपना काम